नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. हो, संपला विषय. आता कोणी व्हिडिओज टाकत नाही कारण टीईटी लांबणीवर पडलेली आहे. टीईटी 3-4 महिन्यांनी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होणार आहे हे सर्वांना माहित आहे. पण अभ्यास करायला खंड नक्कीच पाडलेला आहे तुम्ही. अभ्यासाचे काही घेणं देणं नाही, अभ्यासाकडे लक्ष नाही व व्यवस्थितरित्या आपलं काम चालू आहे. पगार येणार आहे महिन्याला, त्याच पगारामध्ये खुश आहोत. गव्हर्नमेंट कधी व्हायचंय? जेव्हा अपडेट आलं तेव्हा गव्हर्नमेंट परीक्षेचा विचार करायचा. अरे कसे पास होणार आहे आपण, लक्षात घ्या. आतापासून अभ्यास केला तर नक्की पास व्हाल. कोणत्या विषयावर फोकस करायचं ते महत्वाचं आहे. आता युट्यूबवर पण व्हिडिओ येणं बंद झालं, सर पण अपडेट टाकत नाहीत. अरे विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासात राहिला तर ही 3.5% लोक पास होणारी परीक्षा, टीईटी सारखी परीक्षा पास होणार, अदरवाईज पास होणं अशक्य आहे मित्रांनो. स्पष्ट आणि तडफदार नेतृत्व आहे आपलं. डायरेक्ट आपण बोलत असतो, मनावर गाव करत असतो, कारण मनात पडलेली थिणगी भडका उडवल्याशिवाय राहत नाही. आपले विद्यार्थी बघत असतील तर आपला क्लास कसा व्यवस्थित चालू आहे ना, व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी होत आहेत ना. आणि विद्यार्थी मित्रांनो, कुठे कमी असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये भर टाकली जाणार आहे, चिंता करू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर कशी शिकवत आहेत कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, चालू करून देऊ. आजच्या या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर भर दिल्यानंतर महा टीईटी व टेट एक्झाम पास करता येणार आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी बघा, काही लोक धुमाकूळ घालतात. कधी? जाहिरात आल्यानंतर आमच्याकडे आमका आहे, आमच्याकडे तमका आहे. आता कुठे गेले? ते नाहीच हो, हंगामी लोक नाही. आपण डेली विद्यार्थ्यांना अपडेट देतो, ऑथेंटिक माहिती पुरवतो, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या फ्लो मध्ये ठेवतो. विद्यार्थी पास होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याचं अॅक्युरेट जे काही स्ट्रॅटेजी आहे, प्लॅनिंग आहे, ते विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. विद्यार्थी मग हलगर्जीपणामध्ये असेल, फेल होतो. आणि जर तो तात्काळ अपडेटेड असेल व वेळोवेळी अभ्यास करत असेल, नक्कीच पास होतो. कारण परीक्षाच अवघड आहे हो. 3.5% लोक पास होतात, 97% घरीच राहतात. प्रत्येक वर्षी हेच चाललेलं आहे. बऱ्याच लोकांचं 60, 62, 62, 72, 82, 80 असे जर मार्क येत असतील, तुम्हाला पास होण्याची तुमची गॅरंटी अगदीच कमी आहे. मित्रांनो, टार्गेट असलं पाहिजे 90 मार्क मिळवणं टीईटी परीक्षेमध्ये. टार्गेट जर 90 मार्काचा असेल मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही परिस्थितीमध्ये, कास्टमध्ये असो किंवा ओपन मध्ये, आपलं टार्गेट काय आहे? 90 मार्क मिळवणे. 90 मार्क ज्या विद्यार्थ्यांना मिळवता आले तोच विद्यार्थी आगामी काळामध्ये 100% यशस्वी होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, टीईटी परीक्षेमध्ये जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयावर आतापासून भर द्या. पहिला म्हणजे विषय मित्रांनो अंकगणित. आता या अंकगणिताचा अभ्यास केला तर काय क्विज येणार आता रे? आतापासून करा ना अंकगणित. दुसरा बुद्धिमत्ता. दुसरा कुठला आहे? बुद्धिमत्ता. आता विद्यार्थी मित्रांनो, हे टीईटी परीक्षेला आहेच आहे हो, पण टेट एक्झामला सुद्धा तुम्हाला 110 मार्काला आहे. आता सामाजिक शास्त्राची पोरं लगेच म्हणतात, सर आम्हाला टीईटी परीक्षेला अंकगणित नाहीच, अभ्यास कशाला करू? अरे बाबा, 1-2 महिन्यात होणारा विषय नाहीये, याला 6-6 महिने घासावी लागते. अगदीच कच्चं असेल 10वी पासून जर गणित, बुद्धिमत्ता, भूमिती याचा अभ्यासच नाहीये, तुम्ही टेट मध्ये काय तीर मारणार आहे रे? आता शिक्षक लोक आदराने बोलावं लागतं, मान्य आहे, पण जोपर्यंत स्पष्ट बोललं जात नाही, त्या गोष्टीवर स्पष्ट वक्तव्य केले जात नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्याच्या मनात थिणगी पडत नाही. माझ्यापेक्षा मोठे असाल क्षमा असावी, पण शिक्षक मंडळी लक्षात ठेवा, या गोष्टीवर भर द्या. आतापासून थोडं 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 करत जा. थोडं थोडं केल्यानंतरच ते तळ साचणार आहे. जसं थेंबे थेंबे तळे साचे म्हटलं जातं, तसं या विषयाचं आहे. आणि हा विषय बदलणार नाहीये, लक्षात घ्या. या विषयामध्ये फक्त डिफिकल्टी लेवल वाढणार आहे, या विषयामध्ये काठीण्य पातळी वाढणार आहे. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो स्पेशल कोर्स आणलेला आहे आपण. हा माझा संपर्क क्रमांक आहे. याच विषयावर भर देण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहोत. हा संपर्क क्रमांक आहे. ओनली मॅथ. सकाळी 6 AM ला लेक्चर असेल. ज्यांना नंतर पाहिजे त्यांनी नंतर सुद्धा पाहू शकता. 6 AM म्हणजे सकाळी 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 उठल्यानंतर मॅथच लेक्चर. ओके, मॅथच्या लेक्चरला करायचं, त्यानंतर बाकीचे कामं करायचे. आणि याच्यासाठी फक्त आपण 3 महिन्याची बॅच केलेली आहे. 3 महिन्याची 3 महिन्याची बॅच आहे मित्रांनो. या बॅच मध्ये संपूर्ण सिलेबस, जे की भूमिती असेल, गणित असेल, भूमिती बुद्धिमत्ता असेल, याचा सराव करून घेतला जाणार आहे. प्रश्नांची स्ट्रॅटेजी परीक्षाभिमुख असणार आहे. भविष्यात कुठलीही कंपनी एक्झाम घेतली तर आपल्याला या विषयामध्ये अजिबात कमी मार्क पडणार नाहीत, याची सर्वस्वी गॅरंटी दिली जाणार आहे. या बॅचला ऍडमिशन ज्यांना घ्यायचंय त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. संपूर्ण कोर्स पण आहे
आणि ही बॅच पण टाकलेली आहे आपण, म्हणजे विद्यार्थ्यांना फ्लो मध्ये ठेवायचंय. विद्यार्थ्यांनी एक डेली लेक्चर जर केलं तर नक्कीच या विषयामध्ये म्हणजे गणित, बुद्धिमत्ता, भूमिती या विषयामध्ये कमी मार्क अजिबात येणार नाहीत. याची गॅरंटी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल देते, आपले सबस्क्रायबर देतात आणि आपले विद्यार्थीच रिझल्ट आणून देतात. चला, त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो मराठी व्याकरण. साधारण टीईटीला 30 गुणाला आहे आणि टेट एक्झामला 15 गुणाला आहे मित्रांनो. इंग्रजी व्याकरण टीईटीला 30 गुणाला आहे आणि टेट एक्झामला 15 गुणाला आहे. बस हे 3 विषय मित्रांनो एकदम परफेक्ट करा, एकदम परफेक्ट. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्ही पहिल्या पेपरमध्ये 30 गुण घेतलात, यापैकी 25 ही गुण मिळाले आपल्याला. ठीक आहे. मराठी व्याकरण मध्ये 30 पैकी 27 गुण मिळाले. इंग्रजी व्याकरण मध्ये 20 पर्यंत पोहोचलो आपण 30 पैकी. मित्रांनो आता इतर विषयातून किती गुण मिळवायचे एवढं स्ट्रॅटेजी आपल्याला आखणं गरजेचं आहे टीईटी एक्झाम साठी. लक्षात घ्या, 7 आणि 5 12ला 2, हाचेले 1, 6 आणि 1 7 72. मित्रांनो इतर विषय बालमानसशास्त्र आहे, परिसर अभ्यास आहे, विज्ञान विषय आहे, तर त्याच्यातून साधारणपणे आपल्याला 18च मार्क मिळवायचे. अख्ख्या किती 60 मार्कापैकी 18 मार्क मिळवायचे. 60 मार्कापैकी जर टोले जर लागले व्यवस्थित तर 30 सुद्धा मार्क पडू शकतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा क्रॅक करण्यासाठी हे 3 विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत. या 3 विषयावर भर द्या, कारण याच्यामध्ये काही बदल घडून येत नाही. याच्यामध्ये काय रे, परिसर अभ्यासासारखं वास्ट आहे काय? विज्ञान सारखं काही विचारलं जातंय का? सामाजिक शास्त्र असणाऱ्या लोकांसारखं याच्यामध्ये काही आहे का? लक्षात घ्या, या 3 विषयावर जास्त भर द्या. भविष्यात तुम्हाला टेट एक्झामला सुद्धा याचा फायदा होणार आहे. महत्वाचं टार्गेट काय रे आपलं, आपल्या नावापुढे TR लागणं महत्वाचं आहे. काय आहे? TR लागणं. ज्या विद्यार्थ्याच्या नावाखाली शेवटचा नंबर असू द्या, पहिला असू द्या, मधला असू द्या, कुठलाही असू द्या, जर तुमचं टेट एक्झाम थ्रू सिलेक्शन एकदा झालं, झडपीला असू द्या, खाजगी संस्थेत असू द्या, किंवा 9वी 10वीला असू द्या, 11वी 12वीला असू, एकदा सिलेक्ट झालं म्हणजे झालं, संपला विषय मिटला. आपण सिलेक्ट झालो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पगार गव्हर्नमेंट करणार आहे. त्यामुळे या परीक्षेकडे दुर्लक्ष करू नका, थोडी हलगर्जीपणा करू नका मित्रांनो. स्ट्रॅटेजीनुसार अभ्यास करा. व्यवस्थितरित्या अभ्यास केला तरच नक्की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही यशस्वी होणार आहात. गृहिणी आहात, कुठे शाळेवर काम करताय, सध्या सुट्ट्या आहेत, संसार करताय, लहान मुलं आहेत, नोकरी करताय, कुठे कामाला आहात, कुणाकडे गुंतलेला आहात, सध्या संस्कारी आहात, सासरी आहात, माहेरी आहेत, घरात आहात, घराच्या बाहेर आहात, क्लास लावू शकता मित्रांनो. कारण आपले क्लास कधी आपल्या सोबत असतात, आपल्या मोबाईलवर दिसणारे असतात आणि ऑनलाईन एकदम बेस्ट स्टडीसाठी असतात. आपला संपर्क क्रमांक हा आहे, आपली शाखा पुणे या ठिकाणी आहे मित्रांनो. बरेच लोक विचारतात सर शाखा कुठे आहे, तर शाखा कुठे आहे? पुणे आहे. माझं संपूर्ण नाव हृदयनाथ बुंडे आहे. विद्यार्थी मित्रांनो आत्ताच नंबर सेव्ह करा, मला मेसेज करायला विसरू नका. तुमचा सुद्धा नंबर सेव्ह केला जाईल, आपले अपडेट कळत जातील आणि विद्यार्थ्यांना एक जबरदस्त प्लॅटफॉर्म मिळण्याचं ठिकाण म्हणजे ब्रो अकॅडमी. व्हिडिओ कसा वाटला, टीचिंग पद्धत कशी आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. आजपर्यंत दिलेल्या प्रेमाबद्दल सदस्वी आभार, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.